हे 5 उपाय कोणत्याही महागड्या वास्तू उपायांपेक्षा जास्त प्रभावित आहेत. तुमचं घर तुमच्या कुटुंबाला तोडत आहे का? घटस्फोट, भांडणे, कोर्ट कचेरी आणि व्यसनामागील वास्तुशास्त्राचं खरं विज्ञान. आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिस्कस करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी वास्तू कन्सल्टंट उमेश दांडगे. आपल्या या चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज प्रत्येक कुटुंब कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरं जात आहे. पती पत्नीमधील विवाद, घटस्फोट, मुलांचं व्यसनाकडे वळणं, वारंवार कोर्ट कचेरीचे प्रश्न, घरातील ताणतणाव आणि मानसिक अस्वस्थता. अनेकदा लोकांना नाही समजत की त्यांच्या आयुष्यातील समस्या का संपत नाहीयेत. पण तुम्ही कधी विचार केलेला आहे का की यासाठी फक्त माणसं जबाबदार आहेत, किंवा ज्या घरात आपण राहतो ती वातावरणही या सर्व समस्यांना जबाबदार असू शकतं? मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर आणि ट्रान्सपरंटली काही गोष्टी समजून सांगत आहे. मी तुम्हाला वास्तुशास्त्राचा तो पैलू सांगण्यासाठी आलो आहे, जो आपल्या ऋषींनी हजारो वर्षापूर्वी समजून घेतलेला होता आणि ज्याला आधुनिक विज्ञान हळूहळू मान्यता देत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमचं घरच तुम्हाला ती शांतता, सुख आणि यश मिळू देत नसेल, ज्याचा तुम्ही अनेक वर्षापासून शोध घेत आहात. मित्रांनो, घर म्हणजे फक्त विटा आणि सिमेंटच का? आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते फक्त विटा, सिमेंट आणि लोखंडाचं एक संपूर्ण स्ट्रक्चर आहे किंवा एक बांधकाम आहे. पण जे वैदिक वास्तुशास्त्र आहे त्या गोष्टीला मुळीच मान्यतेचं नाही, कारण हे संपूर्ण शास्त्र वेदांपासून आलेलं आहे आणि वेदांमध्ये जी सृष्टी रचना सांगते ती सर्व गोष्ट एनर्जीची आहे, ती सर्व गोष्ट देवतांची आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र आपल्या ग्रंथातून सांगते की वास्तू ही एक जिवंत ऊर्जा क्षेत्र आहे. जसं आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, तसंच घरही पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या तत्वांनी बनलेलं आहे. या तत्वांनी प्रभावित होणार आहे आणि विज्ञानही आपल्याला तेच सांगतं. तुमच्या घरात येणारा प्रकाश, येणारी हवा, तापमान आणि आर्द्रता आणि यासोबत आवाज आणि वातावरण तुमच्या वागणुकीवर इनडायरेक्टली आणि डायरेक्टली परिणाम करतात. म्हणजेच घराचं वातावरण थेट तुमच्या मनावरती आणि तुमच्या मेंदूवरती काम करत असतं. आज घटस्फोट आणि भांडणं इतक्या वेगाने का वाढत आहेत? जे पूर्वीचे काळी लोक असायचे त्यांचे संयुक्त कुटुंब होते. लोकांमध्ये एक संवाद होता. सकाळचा सूर्यप्रकाश घरात येत होता, घरासमोर अंगण असायचं, नैसर्गिक हवा होती. आणि आज काय आहे? जर आपण फ्लॅट्स पाहिले तर ते बंद फ्लॅट्स, लहानशा खिडक्या, सूर्यप्रकाशाची कमतरता आणि उरलेलं काम मोबाईलने केले. यासोबतच व्यसनही लागली, मानसिक ताण आणि तणावही आला. आणि आपण मग विचारतो की नातेसंबंध का तुटत आहेत? मित्रांनो, मी असं म्हणत नाहीये की फक्त वास्तुदोषामुळेच घटस्फोट होतात, पण घराचं वातावरण नातेसंबंधांवरती नक्कीच परिणाम करतं. आज आपण जर फ्लॅटची व्यवस्था पाहिली तर आधुनिक फ्लॅट हीच सर्वात मोठी समस्या होऊन गेलेली आहे. आज जे लोक फ्लॅटमध्ये राहतात ते 15व्या, 20व्या, 30व्या मजल्यावरती राहतात. पण प्रश्न हा आहे की इतक्या हाईट वरती गेल्यावर सुद्धा त्यांना सूर्यप्रकाश मिळतो का? त्यांना पुरेशी हवा मिळते का? त्यांच्या घरात
नैसर्गिक ऊर्जेचं जे संतुलन आहे ते आहे का? अनेक फ्लॅट्समध्ये सकाळची सूर्यकिरण सुद्धा येत नाहीत. लोक उशिरा उठतात. शरीराचं जे नैसर्गिक घड्याळ आहे ते टोटली डिस्टर्ब झालेलं आहे. यामुळे तणाव वाढतो. यामुळे मानसिक समस्या वाढतात. आणि हेच कारण असते जे घटस्फोटाला कारणीभूत ठरतं. वास्तूमध्ये तर अनेक दोष आहेत, त्या दोषाचे समाधान सुद्धा आहेत. पण काही दोष असे आहेत जे आपल्याला फ्लॅट घेताना, घर बांधताना किंवा जर तुम्ही रिनोव्हेशन करताय घरातलं, तेव्हा हे जे मी तुम्हाला 7 वास्तुदोष सांगत आहे यांचं काटेकोरपणे पालन करा. तर सर्वात पहिला दोष येतो तो ईशान मधला. ईशान्य दिशेला जे तुमचं शौचालय, ती दिशा बंद आहे, तर हा सर्वात मोठा वास्तुदोष मानला जातो. वास्तुपुरुष मंडळात ईशान्य दिशा हा मेंदूचा भाग मानली गेलेली आहे. याच दिशेने सकाळचा सूर्यप्रकाश हा घरात येत असतो. जर या दिशेला शौचालय असेल, घाणेरडं असेल, अडगळ असेल, इथं स्टोर असेल, तिथली साफसफाई रेग्युलर होत नसेल, तर मानसिक अशांतता ही तुमची प्रभावित होणारच. तुमची निर्णय क्षमता ही प्रभावित होणारच. तुमच्या घरामध्ये ताणतणाव हा याच कारणामध्ये वाढू शकतो. जर आपण दुसरा दोष पाहिला ईशान्य मधलाच, तर ईशान्य ही पूर्णपणे बंद असणे. म्हणजेच काय की ईशान्येला दुसऱ्याचा फ्लॅट आहे, ईशान्य दिशा ही तुमची बंद आहे, ईशान्य दिशेला मोठे मोठे झाड आहेत जे सूर्यप्रकाश घरात येऊ नाही देत, ईशान्य दिशेला खिडकी नसणे, यामुळे घराचा अत्यंत संवेदनशील भाग हा निष्क्रिय होऊन जातो. आणि हा ईशान्य मधला सर्वात मोठा दोष आहे. जर आपण तिसरा दोष पाहिला तर 180 डायरेक्शन अपोजिट, नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्व आहे, भरीव असायला हवी. ती दिशा कमकुवत असणे. नैऋत्य दिशा ही स्थैर्याची दिशा पण मानली जाते. जर हा भाग कापला गेलेला असेल, कट असेल, रिकामा असेल किंवा खूप हलका असेल, तर वास्तुशास्त्र सांगते की तुमच्या घरात अस्थिरता येऊ शकते. पती पत्नी मधील विश्वास कमी होऊ शकतो. चौथा दोष आहे अग्नेय दिशेचा. अग्नेय दिशा ही अग्नितत्वाशी संबंधित आहे. जिथे तुमच्या घराचे 2 भिंती येऊन मिळतात, 2 दिशा जिथे एकत्र येतात, तिथला तुमचा अग्निकोण. इथे गंभीर वास्तुदोष आहे ते टॉयलेट बाथरूम असणे, वॉटर एलिमेंट असणे. यामुळे घरात वादविवाद वाढू शकतात. पाचवा दोष वायव्य दिशेचा. वायव्य दिशा ही वायू तत्वाची दिशा आहे. सोबतच अग्नी आणि वायू हे मित्र तत्व आहेत. जर इथे असंतुलन आहे तर व्यक्ती अस्वस्थ होऊ शकते, नात्यांमध्ये स्थिरता कमी होऊ शकते. सहावा दोष येतो जो प्रत्येक घरामध्ये कॉमन पाहण्यात आलेला आहे. माझ्याही घरात आहे, फ्लॅट्स मध्ये आहे, आणि जे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहेत सध्या त्यामध्ये 99.99% हा दोष असतोच. तो म्हणजे ब्रह्मस्थान बंद असणे. घराचा मध्यभाग म्हणजेच ब्रह्मस्थान, आणि हा घराचा एक हृदयस्थान म्हटले जाते, जिथे जड सामान, स्टोर किंवा अडगळ असल्यास घरात घुसमट जाणवू शकते. आजचा सर्वात मोठा वास्तुदोष 7वा दोष आहे म्हणजे सूर्यप्रकाशाचीच कमतरता. कारण सूर्य हा जीवनाचा आधार आहे. आता या गोष्टीसाठी आपण एक सायंटिफिक आधार घेऊया की
सूर्याबद्दल विज्ञान काय सांगतं? जो सकाळचा सूर्यप्रकाश आहे तो जेव्हा शरीरावर येतो तेव्हा सर्केडियन रिदमला तो नियंत्रित करत असतो. म्हणजेच आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ. आणि सर्केडियन रिदमच ठरवतं की आपल्याला झोप कधी येईल, ऊर्जा कधी मिळेल आणि हार्मोन्स कधी तयार होतील. जर सकाळचा सूर्यप्रकाश नाही मिळाला तर मेलाटॉनिन आणि कॉर्टिझॉल यांचं शरीरात असलेलं संतुलन बिघडतं, तणाव वाढतो, मूड खराब होतं. आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये पूर्व आणि ईशान्य दिशेला अत्यंत महत्त्व दिले गेलेले. आणि एक आणखी विषय चर्चेमध्ये आहे की वास्तूचा आणि कोर्ट कचेरीचा काय संबंध, वास्तूचा आणि व्यसनाचा काय संबंध. तर मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. तुम्हाला मी क्लिअर करतो की वास्तू थेट कोर्ट केस नाही घडवत, वास्तू कोणाला थेट व्यसनी नाही बनवत. पण जर घराचं वातावरण हे तणावपूर्ण असेल, तुमची झोप ही व्यवस्थित होत नसेल, तुम्हाला घरात आल्यानंतर मानसिक शांतता नसेल, घरातले व्यक्ती चिडचिड करत असतील, तर तुमचे निर्णय घेण्याची क्षमता ही कमी होते, चुकीचे निर्णय घेण्याची क्षमता ही वाढते. आणि चुकीचे निर्णय व्यक्तीला व्यसन, भांडण, कोर्ट कचेरी समस्येकडे घेऊन जातात. तुम्हाला मी एक वास्तविक अनुभव शेअर करतो. मी जेव्हा वास्तू व्हिजिट करत असतो तेव्हा असे घरे पाहण्यात येतात जेथे सतत पती पत्नीमध्ये वादविवाद आहेत. वादविवादानंतर मुले घर सोडून गेलीत, व्यवसायात नुकसान झाले. जेव्हा मी घराचं निरीक्षण केलं तेव्हा जे तुम्हाला 7 महादोष सांगितलेले आहेत त्यातले 2 किंवा 3 दोष मला तिथे मिळाले. एक महत्वपूर्ण असा विषय की एकच वास्तुदोष तुमचं पूर्ण आयुष्य नाही बिघडवू शकत. जेव्हा तुमच्या घरामध्ये मल्टिपल वास्तुदोष येतात तेव्हा तुमचं घर डिस्टर्ब होतं. मी जेव्हा वास्तु निरीक्षण करायला गेलो तो ईशान्य बंद होती, ब्रह्मस्थानामध्ये बीम्स होते, कॉलम्स होते, कबाड भरलेलं होतं, स्टोरूम काढलेली होती त्यांनी, घरामध्ये प्रॉपर सनलाईट नव्हता. जेव्हा वास्तूचे स्ट्रक्चर वैदिक वास्तुशास्त्रानुसार तयार करण्यात आलं तेव्हा ते परिवारामध्ये हळूहळू परिवर्तन येऊ लागले. नैसर्गिक प्रकाश वाढवण्यात आला आणि काही महिन्यातच सर्व गोष्टी चेंजेस व्हायला, बदलायला सुरुवात झाली. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये वास्तूचा सर्वात मोठा उपाय सांगतो. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये शांतता हवी असेल तर फक्त दिशाच पाहू नका, तर या 5 गोष्टींवरती काम करा. सर्वात अगोदर सकाळचा सूर्यप्रकाश घरात येऊ द्या, शुद्ध हवा आणि स्वच्छता ठेवा. जे घरातलं क्लटर असेल ते सामान बाहेर काढून टाका आणि कुटुंबासोबत एक संवाद ठेवा. हे 5 उपाय कोणत्याही महागड्या वास्तू उपायांपेक्षा जास्त प्रभावित आहेत. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की वास्तुशास्त्र हे काही जादू नाही. जर पती पत्नी एकमेकांचा आदर नाही करणार तर जगातला कोणताही टॉप वास्तु कन्सल्टंट सुद्धा तुमच्या जीवनामध्ये परिणाम आणू नाही शकत. एखादी व्यक्ती चुकीच्या सवयीमध्ये अडकलेली असेल तर फक्त दिशा बदलून नाही चालणार. घरातलं वातावरणही त्याला एक सपोर्टिव्ह असायला हवं. चांगला प्रकाश, शुद्ध हवा, चांगली झोप, ऊर्जा संतुलन, या सर्व गोष्टी मिळून सर आयुष्य अधिक चांगलं बनवू शकते. वास्तुशास्त्राचा खरा उद्देश भीती निर्माण करणं नाही, तर माणूस आणि निसर्ग या दोघांच्या मध्ये एक संतुलन निर्माण करणं आहे. जर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल
तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत नमस्कार.